त्याच्यामध्ये साखर कारखान्याच्या प्रश्नांमध्ये आपण लक्ष करणार आहात. घोळ तालुक्यातला टाकळी सिकंदरचा विमा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा त्या संदर्भात एकदा आपण वक्तव्य केलं होतं. म्हणजे काय आपण त्याच्या संदर्भात पास पाडणार आहोत. विमा सहकारी साखर कारखान्याचे 22,000 सभासद आहेत आणि 1,00,000 कुटुंबाच्या संबंधीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. 1,00,000 शेतकरी, 22,000 कुटुंब आणि जवळपास 1,00,000 शेतकऱ्यांच्या निगडीत असलेला जिव्हाळ्याचा हा विषय आहे. मोहोळ तालुक्यातला एकमेव शिल्लक राहिलेला सहकारी कारखाना आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना. आणि त्यामुळे तो जर प्रायव्हेट करण्याचा घाट जर घातला गेला असेल तर त्याला माझा निश्चितपणे विरोध राहणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहू. त्यामध्ये आमचे सहकारी समाधान शेळके, ज्यांचे वडील पूर्वी अनेक वर्ष पांडुरंग शेळके तर ते त्या ठिकाणी अनेक वर्ष व्हाईस चेअरमन होते. तर त्यांच्या मुलांनी समाधान शेळकेंनी यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे ते सभासद पण आहेत, त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आज सुनावणी आहे. सुनावणी आहे. 68वा नंबर असल्यामुळे नंबर लागेल का नाही याची शंका आहे, परंतु जर भाजी सुनावणी कळेल. त्याचबरोबर सतीश अण्णा जगताप हे जे व्हाईस चेअरमन आहेत आणि काही संचालक हे देखील या संदर्भानं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्यापैकी काही संचालकांनी सहकार मंत्र्याकडे या बाबतीमध्ये सर हे जे काही विमा सहकारी कारखान्याच्या बाबतीत मल्टीस्टेट करण्याचं धोरण आखलं गेलेलं आहे किंवा मल्टीस्टेट झाले म्हणून ते सांगितलं जाते, त्या संदर्भात चौकशी करावं मागणी केलेली आहे. आणि सहकार मंत्र्यांनी त्या बाबतीतल्या चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत.